आता आपण कुर्ती शिवायला सुरुवात करणार आहोत. सर्वात आधी बॅक पार्ट ठेवायचा आणि त्यावरती फ्रंट पार्ट ठेवायचा. सर्वात आधी आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी अर्धा इंच सोडून शिलाई करून घ्या. आता आपण आतून शिलाई करून घेणार आहोत, जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती दिसणार नाही आणि कुर्ती ही रेडीमेड टॉपसारखी दिसेल. तुमच्याकडे ओव्हरलॉक मशीन असेल तर तुम्हाला हे करण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे ओव्हरलॉक मशीन नाही आहे त्यांनी ही पद्धत वापरा. हे बघा, आतील बाजूवर सुद्धा शिलाई करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. बघा, फिनिशिंग किती छान आली आहे. आता आपण गॅदरिंग करण्यासाठी दाब बदलून घेऊया. हे बघा, हा दाब लावायचा. त्याने बघा कापडावर कशी गॅदरिंग येते ते. तुमच्याकडे हा दाब नसेल तर तुम्ही प्लेटसुद्धा पाडू शकता. हे बघा, आपली एका बाजूची गॅदरिंग झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूची गॅदरिंग करत आहोत. आता आपण फ्रंटच्या दोन्ही बाजू दोन्ही पार्ट जोडून घेणार आहोत. बघा, दोन्ही पार्ट जोडून घेतल्यानंतर आतून डबल फोल्ड करून शिलाई करून घ्या, जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती दिसणार नाही. बघा, हे झाली आपली पुढील बाजू. आता आपण बॅकचे सुद्धा दोन्ही पार्ट जोडून घेणार आहोत. बघा, आपले बॅकचे दोन्ही पार्टसुद्धा जोडून झालेले आहेत. आता आपण स्लीव जोडून घेऊया. स्लीव जोडण्याआधी हेमिंग करून घेऊया. बघा, स्लीवच्या बॉटम साईडला 1 इंच फोल्ड करून त्यावर शिलाई करून घ्या. तुम्ही बाजूला मॅग्नेट लावू शकता, जेणेकरून आपली शिलाई मागे पुढे होणार नाही. आता दुसरी बाहीची सुद्धा हेमिंग करून घेऊया. बघा, अशा प्रकारे हेमिंग करून घ्या. यानंतर आपण बाहीचा सेंटर काढून घ्यायचा. त्यामुळे आपली बाही जी आहे ती बरोबर जोडल्या जाईल, मागे पुढे होणार नाही. असंच आपण आर्म होलचा सुद्धा सेंटर काढून घ्यायचं. हे बघा, आपण स्लीव जोडून घेत आहोत. बरोबर अर्धा इंच सोडून
मार्जिन ठेवून शिलाई करून घ्या. त्यानंतर आपण दुसऱ्या बाहीचं सुद्धा सेंटर काढून घेणार आहोत आणि ती सुद्धा जोडून घेणार आहोत. आता आपण साईड शिलाई करून घेऊ. आधी वरील बाजूंनी शिलाई करून घ्या आणि नंतर आतील बाजूला शिलाई करून घ्या. असं केल्याने फिनिशिंग 1 नंबर येते. तुम्हाला शिवण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि काही अडचण आल्यास विचारा, जेणेकरून आम्ही तुमच्या शंकेचं निरसन करू शकू. तुम्हाला ही कुर्ती शिवण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कुर्तीची एक बाजू जोडून झालेली आहे. आता दुसरी बाजू जोडून घेऊया. बघा, कुर्तीचे दोन्ही पार्ट अपोजिट साईडला ठेवलेले आहेत. आता आपण आतील बाजूवर शिलाई करून घेऊ. बघा, अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करून घ्या. हे बघा, आपल्या दोन्ही बाजू जोडून झालेल्या आहेत. आता आपण गळा तयार करून घेऊ. सर्वात आधी गळापट्टी तयार करून घ्या. गळापट्टी जवळपास 1.5 इंच आहे, बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे जोडून घ्यायची.
समोर पासवावं तुमच्यामुळे असं बोलायचं कसं आणि तुम्ही हातात असं चलायचंच आहे खरंच की फक्त तुमचं झाले की नाही शेवटी माझं कसं झालेलं खरं म्हणतो काही शपथ मी आत्तापर्यंत एवढा आवडलं नाही त्याच्यापेक्षा मी तुमची इच्छा होती तुम्ही आग्रह केला म्हणून माझी आधीपासून गाणं शिकायची परवानगी दिली आम्ही एवढं मनावर मुलाच्या मुलापासून चांगलं गाणं शिकवणारी बाई घेऊन आलो पण आहे पण तुमच्या सुनबाईंनी